उघड, हळू हळू हळू. कोण आलं रे? ए शामडी, कोण आलं? कोण आलं? कोण आलं? कोण आहे? श्यामडी कोण आहे? बाबा? बाबा, आजी. कोण आहे? आजी? आजी. बाबा 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 कुठे आहे? बाबा नाही. बाबा बाबा. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? सर्वजण मस्त असणार, मजेत असणार आणि माझे व्हिडिओ बघत असणार. चला तर वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मला यांचे आजोबा आलेले आहेत, म्हणजे माझे आईवडील आलेले आहेत. तर आज मला खूप टाईम भेटत आहे, कारण की माझे मम्मी पप्पा रियांशला सांभाळून घेतात आणि घरात खूप जास्त पसारा झालेला आहे, कारण की मला आवरता येत नव्हतं रियांशमुळे. कारण जिथं पण मी जाते तिथं तो येतच असतो आणि पसारा कमी व्हायच्या आधी तो जास्त होत असतो, त्यामुळे मी काही आवरत नव्हती. तर चला म्हटलं, आता आलेले आहेत ते सांभाळतायत, तोपर्यंत आपण सर्व घर आवरून घेऊ. तर आज मी काढलेलं आहे माझं कपाट आवरायला. तर बघा तुम्ही, कपाटामध्ये किती सारा पसारा झालेला आहे. तर मी आज याला ऑर्गनाईज करणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघू शकता माझ्या कपाटामध्ये किती पसारा झालेला आहे. हे बघा, किती जास्त पसारा झालेला आहे कपाटामध्ये. आणि माझ्याकडे ऑर्गनायझर पण नाही, त्यामुळे ते असंच कड्या करून ठेवलेलं असतं. तर आता मी याला आवरायला घेणार आहे. सर्व पसारा, कपडे सर्व कुठे कुठे पडत असतात, तर मी आता सर्व पसारा काढून घेते आणि व्यवस्थित परत घडी करून ठेवणार आहे. आणि अशा याच्यामध्ये ना कपडे सुद्धा मला सापडत नव्हते. हे बघा, तर हा सर्व पसारा मी काढून घेते आता. बघा किती जास्त पसारा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि बाकीचे जे कपडे आहेत ते आता काढून टाकणार आहेत. जे युजफुल कपडे तेच ठेवायचे. आणि हे बघा, मी क्लीन करून घेतलेलं आहे कपाटला. आता मी याच्यामध्ये एक एक वस्तू ठेवून देणार आहे. सर्वात आधी मी रियांच्या पप्पांचं सेक्शन हे सेट करून घेणार आहे. त्यांचे ऑफिसचे कपडे आधी ठेवले, कारण की ते रोज लागतं ऑफिससाठी. म्हणून मी ते आधी ऑफिसच्या पॅन्ट ठेवल्यानंतर आता शर्ट ठेवून घेते. त्याच्या बाजूला मग टी शर्ट ठेवणार आहे आणि त्यानंतर मग डेली यूजचे कपडे ठेवणार आहे. एकच सेक्शन घेतलेलं आहे रियांच्या पप्पांचं, मिडलवालं, आणि त्याच्यावरती मग माझं सेक्शन मी अरेंज करणार आहे. आधी रियांच्या पप्पांचं सेक्शन मी अरेंज करून घेते. त्यांचे हातरुमाल वगैरे जे असतात ते त्यांचे हातरुमाल ठेवून घेणार आहे, कारण की त्यांना लवकर सापडायला पाहिजे म्हणून. हे बघा, अशी लहान घडी केलेली आणि शर्ट पॅन्टच्या समोरच ठेवून दिले. खालच्या सेक्शनला मी आमचे टॉवेल, डेली यूजचे टॉवेल ठेवलेले आहेत. त्यानंतर रियांचे रुमाल आहेत ते ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कसं अरेंज केलेलं आहे मी. वरच्या सेक्शनला मी माझे कपडे अरेंज करून घेते. सर्वात आधी मी डेली यूजचे कपडे ठेवले, कारण की रोज लागतात ते कपडे. त्यानंतर मी माझे पूर्ण टॉप्स ठेवलेले आहेत. नंतर जीन्स ठेवून घेणार आहे आणि टी शर्ट, क्रॉप टॉप. नंतर असे सर्व सेक्शन मी वेगवेगळे करून घेतले आहेत कपड्यांचे, कारण की लवकर सापडायला पाहिजे. खूप कमी लागणारा सामान जो असतो तो मी बॉक्समध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो सुद्धा अरेंज करून घेतला आहे. आणि बास्केटमध्ये रियांचे कपडे ठेवले आहे. बघू शकता तुम्ही कसं मी माझं कपाट अरेंज केलेलं आहे आणि खूप छान दिसतं आहे. अरेंज झाल्यानंतर आधी कसं होतं आणि नंतर कसं होतं हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. आणि हे बघा कसे वेगवेगळे सेक्शन आणि वेगवेगळे कपडे मी ठेवलेले आहेत, कारण की लवकर सापडायला पाहिजे आणि कपडे शोधण्यामध्ये इकडे तिकडे विस्कटायला नको म्हणून. आणि खालच्या सेक्शनला मी बेडशीट आणि ब्लँकेट असं ठेवून घेतलेलं आहे आणि छान असं माझं कपाट अरेंज झालं आहे. कोणताही ऑर्गनायझर न वापरता माझं कपाट अरेंज केलेलं आहे. कमेंट करून नक्की कळवा कसं वाटलं. मम्मी बनवत आहे स्पेशल मसाला वांगे आणि हा मम्मीचा मसाला आहे, स्पेशल मसाला आहे वांग्यांचा. भरलेले वांगे आज बनवत आहे. भरून भरून असं वांगे ठेवणार आहे आता मम्मी.
झटपट कुकर मध्ये वांगे बनवत आहे मी. मसाला भरलेले वांगे आता आम्ही कुकरमध्ये टाकून दिलेत मम्मीने आणि आता वरून मसाला टाकणार आहे. खूप छान असे वांगे बनतात ते भरलेले आणि याचा ग्रेव्ही पण खूप छान येते आणि लवकर बनतात कुकरमध्ये आणि छान असे वांगे पण शिजून जातात. आणि इकडे मी बनवत आहे राईस. मस्तपैकी छान वांग शिजत आहे. आता हे झालं तुम्हाला दाखवतो मी कशी येते ते. आता याच्यात पाणी टाकून कुकर बंद करून देणार आहे. पाणी टाकलं तेल सुटल्यावर थोड्या टायमाने आता पाणी. हे बघा किती छान अशी तेल सुटलेलं आहे भाजीला. वांगे झाल्यानंतर शूट करायचं राहिलं पण खूप छान झाले होते वांगे. मी खात नाही तरी सुद्धा खाल्ले. खूप टेस्टी होते वांगे झालेले. कशी रडते? अच्छा अच्छा अजून निघताय? अजून जोरात रडून दाखव. अजून जोरात जोरात. कशी रडते तू? अच्छा शूज ठेवून दे शूज. फेकू नये बेटा, ठेवून दे शूज ठेवून दे. डॅडू कुठे गेले? तुला नाही घेऊन गेले? घेऊन नाही गेले. जा मग तिथे जाऊन रडून दाखव. तिकडे जाऊन तिकडे जाऊन रडून दाखव. कसे रडते तू? पडापड रडून दाखव मला. कसे रडते तू? अच्छा